नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामधील वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलाय। नाशिक जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची शिष्टाई फळाला आली आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची एक बैठक पार पडली आणि यानंतर वाहतूकदारांनी काम करण्याचं मान्य केलंय। तसंच वाहतूकदारांच्या समस्या केंद्राला कळवणार असल्याचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय एक मोठी घडामोड आपण पाहतोय। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामधील वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। या संपाचा मोठा फटका हा बसलेला होता। नाशिक जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची शिष्टाई फळाला आली आहे। या संदर्भात एक महत्त्वाची बैठक ही घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय हा संप आता मागे घेण्यात आलाय। सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे। आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे। टँकर जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील। प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसा मांडले जातील त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे। ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे। आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू